चिंचोली कोकणे येथील कपालेश्वर एज्युकेशन सोसायटीचे जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूलच्या वतीने बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे, भाजीपाल्याचे तसेच कडधान्यांचे स्टॉल लावले होते। यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच सर्व चिंचोलीच्या ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। नमस्कार मुलांनो, काय रे काय केलं तुम्ही आज? काय वल्ली भेळ. वल्ली बेड आहे का? हा. अरे वा, किती रुपयाला आहे वल्ली बेड? 10-20. शिक्षक व्हायचंय? अरे वा 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 वा, छान छान, चांगलं चाललंय तुझं। बाळांनो, कशी टेस्ट आहे रे ही बेडची? चांगली. चांगली आहे का? हा. आवडली का तुम्हाला? हा. ओके ओके। दीदी काय कर, चांगली का टेस्ट बेड? हा. चांगली आहे ना? तुला काय करायचंय मोठं होऊन? कलेक्टर. कलेक्टर व्हायचंय? अरे वा वा, आता तू इथं बेळ देतीये, मग बेळ नाही ना पुढे जाऊन देणार? हा, हॉटेल टाकणार का? आमचं ऑलरेडी हॉटेल आहे. हॉटेल काय नाव हॉटेलचं? जनसेवा. जनसेवा. वा वा वा, छान छान। कलेक्टर व्हायला अभ्यास करावा लागतो। करतीये ना तू अभ्यास? छान छान, अजून कर अभ्यास, जोरदार कर। तुला काय व्हायचं का तिथे? टीचर व्हायचंय? हा. ओके, चालतंय, चल करा अभ्यास चांगला। चांगली का भेळ? हा. आवडली का? हा. ओके, चल। दीदी, नाव काय का तुझं? निरिधा. शाळेचं नाव का तुमच्या? जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूल तू चिंचोली. आज काय लावलं इकडे स्टॉल? आनंद खाऊ मेळा, त्याच्यामध्ये इडली सांबर, अजून कांदा भजी आणि गाजराचा हलवा. इडली सांबर? इडली कुठे आहे? टाकू की? अरे वा, सांबर इडली, वा 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 वा। काय भविष्यात पुढे जाऊन काय करायचं तुला? हॉटेल मॅनेजमेंट. हॉटेल मॅनेजमेंट करणार, त्यासाठी तयारी केली तू? आता कितवीला आता तू? 7वी. वा वा वा, छान। चांगला अभ्यास कर हा, त्यासाठी त्या अभ्यास खूप महत्वाचा आहे सगळ्या गोष्टी करण्यासाठी। दादा, नाव काय तुझं? श्वेत भोईर. हा? श्वेत भोईर. श्वेत भोईर. हो। आज काय लावलंय तू इकडे स्टॉल? आज मी पाणीपुरी लावली. हे तू स्वतः केलंय का तयार सगळं? हो, आमचा ग्रुप आहे, ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे, त्यानुसार आम्ही या ठिकाणी प्रत्येकाने थोडा थोडा खर्च करून आम्ही आमचा पाणीपुरीचा स्टॉल लावलेला आहे. याचा पूर्ण खप झालाय का? म्हणजे हो. संपले का? भरपूर प्रमाणात. लोकांना आवडते का? मुलांना आवडते का? हो हो. भविष्यात काय करणार आहे? भविष्यात मला कलेक्टर व्हायचं. कलेक्टर साठी अभ्यास लागतो. हो. मग करतोय तू? हो. ओके, चालेल, चांगला अभ्यास कर। तुला काय व्हायचं? मला इंजिनियर. इंजिनियर. काय नाव म्हणला? आदित्य दिनेश झोडगे. इंजिनियर साठी जसा कलेक्टरला अभ्यास लागतो तसा इंजिनियरला पण अभ्यास लागतो, माहितीये ना तुला? हो. करतोय ना तू? हो. ओके, काय रे, नाव काय दादा तुझं? मयुरे सचिन म्हात्रे. ओके, काय लावली तुझे? कॉर्न चाट आणि चना मसाला. चना मसाला. हा. आवडतं का विद्यार्थ्यांना, ग्रामस्थांना? आवडतं का हे ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना? आवडतं. जास्त करून कॉर्न चाट घेतात, चना मसाला कमी घेतात. काय व्हायचं तुला भविष्यात? काय व्हायचं तुला? पैशात हे बँकिंग करायची. बँकिंग करायचं. अभ्यास करतो त्यासाठी? ओके, कितवीला आता? 9वीला आहे मी. ओके, चांगला अभ्यास करा काय सगळ्यांनीच। काय रे, तुझं नाव काय? श्री साई जयेश खरात. हे तुम्ही सगळे एकत्र मिळून केलंय का ग्रुपने केलं तुमच्या? आम्ही दोघं ग्रुपने, हे इकडे ग्रुपने. ओके ओके। आवडते का लोकांना, विद्यार्थ्यांना आवडतं काय? हो. ठीक आहे। आरव किरण कोकणे. हा, तर काय केलं तू आज? काय लावलंय? कढीवाडा, कोकम सरबत आणि वडापाव. कोकम सरबत लावलाय का? आपल्या बरोबर एक पालक आहेत, त्यांना विचारणार आहोत की आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना ते सपोर्ट करतायत या गोष्टीसाठी। नमस्कार ताई. नमस्कार. काय सांगाल, हे आता हे जे कोकम सरबत लावले आहेत तुमच्या मुलांनी इकडे, हो. तुम्ही त्यांना सपोर्ट करता या गोष्टीसाठी, त्यांच्या करिअर साठी किती कशा पद्धतीने प्रेरणादायी ठरेल? त्यांना पण उत्सुकता वाटावी असं काम करण्यासाठी, आणि ऊन पण आता लागतंय
त्याच्यासाठी थंड काहीतरी म्हणून कोकम सरबत हे केलेलं आहे. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून मुलं अभ्यास करतात. करतात पण तरी पण सांगावं लागतं अभ्यास करण्यासाठी स्वतःहून थोडा कमी. ओके, धन्यवाद. आता इकडे बघा, आपण खाऊचे स्टॉल भरपूर पाहिलेले आहेत, बाकीच्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर इथं या मित्राने लावलेला आहे तो कडधान्याचा स्टॉल. तर त्याला आपण विचारणार आहोत की हा स्टॉल त्याने लावण्यामागचं कारण काय. दादा, नाव काय रे तुझं? रुद्र विकास भास्कर, रुद्र विकास भास्कर. कितीला आहे तू? सगळ्यात महत्वाचं, 4थीला. हा स्टॉल लावायची तुला आयडिया कशी सुचली? पालकांनी सांगितले. पालकांनी. तर हे जे स्टॉल आहे याच्याविषयी काय सांगतील तू? आता हे कडधान्य याला खरं तर सगळीकडे जागतिक मार्केटमध्ये सुद्धा मागणी असती, मोठ्या प्रमाणात असती की हे जर करिअर जो माणूस हाती घेईल तो घडेल. खरं तर हे हा व्यवसायच का करूशी वाटला? मला हा मोठे झाला हाच व्यवसाय करायचा आहे म्हणून मी हा प्रयत्न केला. आता हे जे विकतोय नॉलेज जमतंय का? व्यवहार ज्ञान येतंय का? हा. कळतंय ना? किती पैसे घेतले गेले पाहिजेत, कसं किलो आहे हे समजतं तुला? ओके, आता मी विचारल्यावर सांगशील का हे किती, कोणतं किती किलोचं आहे? हो. सांगशील? कसं वाटाणा कसा किलो आहे? 60 रुपये अर्धा किलो. 60 रुपये अर्धा किलो. 60चा अर्धा. हिरवा हिरवे मूग कसे? हिरवे मूग 70 रुपये अर्धा किलो. हिरवे मूग आहेत ना? हा. हरभरा कसा आहे? हरभरा 60 रुपये किलो. 60 रुपये किलो. वा वा, छान आहे. आपल्या सोबत यावेळी जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूलचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार दादा, काय सांगाल? आज जो हा कार्यक्रम आहे, बाल आनंद मेळावा घेतला गेलेला आहे, याबद्दल काय सांगाल? आज आमची कपालेश्वर एज्युकेशन संस्था मार्फत जगदीशचंद्र विद्यार्थी वसतिगृह, जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूल यांनी, प्राथमिक शाळा यांनी सर्वांनी मिळून आज 28/2/2026 रोजी मुलांना, लहान मुलांना काहीतरी व्यापाराचं, बाजाराचं, बाहेर कसं जायचं, काय करायचं, जगात काय चाललंय याचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी आमचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी आमच्या संस्थेची परवानगी घेऊन आज बाल आनंद मेळावा आयोजित केलेला आहे. आणि बाल आनंद मेळाव्यामध्ये सर्व सकाळपासून सर्व गावातले ग्रामस्थ, इतर शेजारी गावातील ग्रामस्थ सर्वजण यात येऊन आनंद घेतलेला आहे, नाश्ता केलेला आहे. नाश्ता सुद्धा मुलांनी चांगल्या प्रकारे केला होता. आम्ही स्वतः संचालकांनी सुद्धा सकाळी 8 वाजता इथं हजेरी देऊन नाश्ता घेतलेला आहे. शिवाय बाजारात भाजीपाला कसा मिळतो, अन्नपदार्थ कसं मिळतो याचं मुलांना ज्ञान प्राप्त व्हावा यासाठी आमच्या संस्थेच्या वतीने व शिक्षकांच्या वतीने सर्व विविध पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज हा बाल आनंद मेळावा म्हणून आयोजित केलेला आहे. एवढंच संस्थेच्या वतीने सांगतो. हा मी स्वतः अनुभव घेतला. मी स्वतः सकाळी येऊन नाश्ता केला, भाजीपाला स्वतः खरेदी केला, ह्या स्वतः मी आनंद घेतलेला आहे. तर या गावचे माजी सरपंच आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. नमस्कार सरपंच. नमस्ते. काय सांगाल, काय कार्यक्रम, हा सुंदर कार्यक्रम घेतला गेलेला आहे? हा कार्यक्रम घेतला मुलांच्या व्यवहारामध्ये त्यांना त्यांची ज्ञान प्राप्त व्हा यासाठी त्यांनी या ठिकाणी आमचे शाळेचे मुख्याध्यापक असतील, त्यांचे सर्व शिक्षक असतील, त्यांनी या ठिकाणी आनंद मेळाव्यामध्ये त्यांनी या ठिकाणी प्रत्येकाचे त्याचे विद्यार्थ्यांचे स्टॉल लावले. या ठिकाणी पावभाजी असेल, वडापाव असतील, मंचुरियन असेल, इडली असेल, ओली भेळ असे बरेचसे स्टॉल त्या ठिकाणी लावलेले आहेत. भाजीपाला असेल, त्या ठिकाणी बरेचसे भाजीपाल्याचे स्टॉल लावलेले आहेत. कडधान्याचे स्टॉल त्या ठिकाणी लावलेले आहेत. त्या ठिकाणी आम्ही स्वतः त्या ठिकाणी फिरून त्याचा आस्वाद आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. भाजीपाला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी खरेदी केलेला आहे. आणि मुलांना व्यावहारिक ज्ञान या ठिकाणी प्राप्त व्हावा याची या ठिकाणी आनंद मेळावा या ठिकाणी साजरा केला. त्यामध्ये हायस्कूलचे विद्यार्थी असतील, प्राथमिक शाळेचे विद्यार्थी असतील, सर्वांनी त्या ठिकाणी सहभाग घेऊन चांगल्या प्रकारचं त्यांनी नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि चांगल्या प्रकारचं नियोजन करून त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या विक्री केलेली आहे आणि त्यांना त्याचा अनुभव त्या ठिकाणी आलेला आहे. त्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारचं त्यांनी नियोजन केलं. संस्थेचे अध्यक्ष असतील, सर्व मुख्याध्यापक असतील, सर्व शिक्षक असतील, सर्व संचालक असेल, सर्वांचे त्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. धन्यवाद. नमस्कार गुरुजी. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल या आनंद मेळाव्याविषयी? हा बाल आनंद मेळावा घेण्याचा उद्देशच असा होता की विद्यार्थ्यांना या आनंद मेळाव्यातून व्यवहाराचं ज्ञान मिळावं. एकंदर सगळे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे 42 स्टॉल होते आणि प्राथमिक शाळेचे 8 स्टॉल होते. असे प्राथमिक शाळा
आणि माध्यमिक शाळा दोन्ही एकत्र करून हा बाल आनंद मेळावा घेतला. याच्या पाठीमागचा उद्देश असा एकच होता की विद्यार्थ्यांना आनंद घेता यावा आणि व्यवहार ज्ञान त्यांना कळावं. बौद्धिक ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञानाची सांगड कशी घालता येईल आपल्याला, ह्या दृष्टिकोन त्याच्यामध्ये होता. सर्व शिक्षकांचा हा हेतू हाच एक होता. सर्व शिक्षकांनी या ठिकाणी आठवडाभर पूर्ण मेहनत करून ह्या विद्यार्थ्याची तयारी करून घेतली आणि ह्या वस्तूमधून त्यांना गणित समजावं, नफा तोटा समजावा, व्यवहार समजावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा बाल आनंद मेळावा घेण्यात आलेला आहे. सर्व पालकांनी, संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या कामी भरपूर सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडलेला आहे असं या ठिकाणी मी मानतो. धन्यवाद. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी याविषयी चर्चा करणार आहोत. नमस्कार, काय सांगाल या आनंद मेळाव्याविषयी? ज्ञानेश्वर कामठे, मी पिंपळगाव खडकी. नमस्कार. आज हा कार्यक्रम पाहून खूप आनंद झाला. मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबर सामाजिक ज्ञान, समाजाशी कसं वागायचं, बोलायचं, परत देवाणघेवाण करणे, भाजीपाल्याची विक्री झाली, खूप सारे टेस्टी पदार्थ खायला भेटले. खूप आनंद झाला. मी तर पाणीपुरी पहिली ट्राय केली, खूप छान होती. आणि संस्थेने असे खूप कार्यक्रम करावे ज्यातून मुलांना आणखीन अनुभव भेटेल आणि खूप आनंद भेटेल. आता कुठल्या पोस्टला काम करतात? आता मी राहायला वाकडला आहे. माझं ऑफिस येरवड्याला आहे. मी IT इंजिनियर आहे आणि सिनियर लीड म्हणून मी काम करत आहे. तुम्ही या शाळेमध्ये किती साली होते? मी 5वी ते 10वी इथं शिकलेलो आहे. माझा फर्स्ट क्रमांक आला होता इथं आणि मी कंटिन्यू 6 महिन्याला किंवा वर्षाला येत असतो. शाळेमध्ये शिक्षकांची भेटत असतो. स्पेशली मी सॅटर्डेलाच येतो. आलं तर सर्व शिक्षक मला ह्या टायमिंगला भेटतात. आज पण मी पुण्यावरून आलो आहे. मी सकाळी 7 वाजता निघालो. थोडी ट्रॅफिक लागली, परत घरची फॅमिली असल्यामुळे मला थोडा 10 वाजले यायला. नाही तर माझा पण प्रयत्न होता की 8-9 वाजेपर्यंत इथे यायचा. शाळेने, शिक्षकांनी, वसतिगृह सर्वांनी खूप प्रेम दिलं. मला माझे स्वयंपाक करणाऱ्या मावशी भेटल्या. त्या जवळजवळ 17-18 वर्ष इथे आहेत. सर्वांचे खूप प्रेम आहे आणि माझ्या शाळेवरती तेवढंच प्रेम आहे. या जगदीशचंद्र महिंद्र हायस्कूलचे मुख्याध्यापक, तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. सर, हा जो आनंद मेळावा भरलेला आहे हा खरं तर मुलांच्या दृष्टिकोनातून, करिअरच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे, कारण पुढे जाऊन त्यांना जीवनात हेच करायचं आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगा? आजचा आपला हा जो बाल आनंद मेळावा आपण आयोजित केलेला आहे, आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनाचं औचित्य साधून आणि आनंददायी शनिवार हा जो शासनाचा एक उपक्रम आहे, या उपक्रमाच्या अनुषंगाने विद्यालयामध्ये प्रथमतःच आम्ही हा बाल आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. या बाल आनंद मेळाव्यासाठी आमची कपनेश्वर एज्युकेशन सोसायटी, समस्त ग्रामस्थ, चिंचोली, सर्व पालक, विद्यार्थी यांनी अतिशय भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, खरेदी विक्रीचं कौशल्य, संघटन कौशल्य, सहकार्य वृत्ती, सांघिक प्रवृत्ती जोपासण्यासाठी आणि भविष्यामध्ये व्यवहार ज्ञानातून विद्यार्थ्यांना आपलं करिअर घडवण्यासाठी याच्यामध्ये निश्चितच फायदा होईल. आणि या बाल आनंद मेळाव्यासाठी परिसरातील सर्व ग्रामस्थ, पालक, सर्व माजी विद्यार्थी, सर्व तरुण मित्र मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले आहेत. सर्वांनी हा बाल आनंद मेळावा चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि विद्यार्थ्यांनी जे हे पदार्थ बनवलेले आहेत अत्यंत शुद्ध, सात्विक अशा प्रकारचे पदार्थ आहेत. आणि याचं दुसरं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये आपण कुठलेही बाहेरचे हॉट चिप्स, कुरकुरे, त्याचप्रमाणे कोल्ड्रिंक्स हानिकारक पदार्थ आहेत त्याचा समावेश केलेला नाही. पूर्णपणे घरी बनवलेले अशा पदार्थांचाच आपण ह्या बाल आनंद मेळाव्यामध्ये समावेश केलेला आहे. कारण त्यांना पुढच्या दृष्टिकोनातून, भविष्यातून हे व्यावहारिक ज्ञान खूप गरजेचं आहे, कारण त्यावरतीच पुढची पिढी अवलंबून आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं व्यावहारिक ज्ञान यातून येतं. बरोबर. या छोट्या छोट्या गोष्टीतून लहानपणापासूनच मुलांना बचतीची सवय लागते. यामधून जे आपण MBA सारखं मोठे जाऊन बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण घेतो त्याचा पाया या छोट्या छोट्या उपक्रमातून घातला जातो. आणि भविष्यात मुलांना आपल्या करिअरची काय दिशा असावी, आपल्यामधले कोणते कौशल्य आहेत हे पालकांना माहीत पडतात आणि विद्यार्थ्यांना देखील माहीत पडतात. आणि त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांमधल्या चांगल्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचा सुद्धा या उपक्रमातून
प्रयत्न होत असतो. धन्यवाद सर. शिक्षण चालले आणि एकदम भारी मुलांचा तुम्ही आनंद उत्साह पाहू शकता किती चांगल्या प्रमाणात करतात किंवा काय. आणि सगळं नॅचरली म्हणजे सगळं मुलांनी घरी पदार्थ बनवून खाऊ गल्लीच तयार केली या ठिकाणी. तुम्ही कोणता पदार्थ असं नाही की तुम्ही मागावा आणि तो नसावा, असं एक पण स्टॉल नाही की ते तुम्हाला तुमच्या मनासारखं खाद्य मिळणार नाही किंवा काही अशा प्रकारे. लहान लहान मुलांनी जो व्यवसाय चालू केला, खाद्य खाऊ गल्ली म्हणतात, भाजीपाला व्यवसाय म्हणा, सर्व ग्रामस्थांनी या लहान लहान मुलांना चांगला प्रतिसाद दिला आणि या व्यवसायातून लहान लहान मुलं कशी याच्यातून ज्ञान भेटेल आणि मोठ्यापणी कशा मोठे मोठे उद्योग करायला सुरुवात करतील यासाठी ग्रामस्थांनी सुद्धा पूर्णपणे सहकार्य करून ह्या खाऊगल्ली आणि भाजीपाला व्यवसाय याला पूर्णपणे प्रतिसाद दिला. असेच लहान लहान मुलांना हे जर प्रशिक्षण वेळोवेळी जर सरांनी दिलं तर 100% याच्यातून बरेचसे मुलं आणि मुली प्रतिसाद देऊन पुढे जातील. तर आपल्या बरोबर ताई आहेत, त्यांच्याशी बोलूया. नमस्कार ताई, काय सांगाल आजच्या मेळाव्याबद्दल? असं प्रयोग सगळ्यांनी केला पाहिजे, असं प्रत्येक शाळेमध्ये घडलं पाहिजे. कारण की असं याच्यातून कोणाला व्यवहार वगैरे सगळं जमतं. अजून लहान लहान मुले त्यांना व्यवहाराची बाब सुचली पाहिजे. आणि हे असं गावातल्या लोकांनी ठरवून केले हे चांगलंच झालेलं आहे. असं म्हणजे सगळ्यांचा प्रोत्साहन. ओके, धन्यवाद. मॅडम नमस्कार. की आज जो कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे, तर या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांसाठी काय प्रेरणा घेण्यासारखं आहे? ऍक्च्युली मुलांमध्ये पुढे जाऊन बिझनेस कशा पद्धतीने करावा याचं नॉलेज मिळण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि इथल्या रहिवाशांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. अजून आता ही जी मुलं आहेत तिकडे आज ज्यांनी स्टॉल लावलेले आहेत, हेच पुढच्या दृष्टिकोनातून व्यवसायाच्या दृष्टिकोनातून घडणार आहेत. त्यांना व्यावहारिक नॉलेज यातून येणार, त्याबद्दल काय सांग? मुलांसाठी ही फार म्हणजे आनंदाची गोष्ट आहे आणि एक वेगळीच ऍक्टिव्हिटी त्यांना ही करायला मिळाली आणि त्यातून नक्कीच त्यांना भविष्यामध्ये व्यवसाय करण्याची म्हणजे चांगली प्रेरणा यातून मिळणार आहे. आणि इथे ते गणितातल्या पण काही क्रिया ते शिकले आहेत, नफा तोटा कसा होतो, देवाणघेवाण कशी करायची, आणि याचा नक्कीच भविष्यात त्यांना खूप चांगला फायदा होणार आहे. आता शिक्षक लोक हे जे शिकवतात त्याचाच खरं तर हा फायदा होतो इकडं, कारण शिक्षकांनी शिकवलं तरच विद्यार्थी पुढे घडतो. पण ते प्रत्यक्षात आपण म्हणतो ना, प्रॅक्टिकल खूप महत्वाचं असतं. प्रॅक्टिकल किती महत्वाचं असतं? खूपच महत्वाचं आहे, कारण पुस्तकी ज्ञानापेक्षा ऍक्टिव्हिटी बेस्ड जर शिक्षण दिलं मुलांना तर त्यातून त्या सगळ्या कॉन्सेप्ट त्यांच्या क्लिअर होतात आणि म्हणजे त्यांना ते भविष्यामध्ये व्यवहार ज्ञानामध्ये उपयोगी पडतं. आता जे म्हणजे आपण आपल्याकडं जे विद्यार्थी घडवले जातात तर ते एक पुस्तकी किडा तयार होतात. नुसते आपण म्हणतो की पुस्तकी किडा येतो, त्याला फक्त शिकण्यातलं मग पुस्तकातलंच कळतं, पण प्रॅक्टिकल काही कळत नाही. तर असं शिक्षण दिलं गेलं पाहिजे का? अगदी बरोबर आहे. म्हणजे मुलांना आनंददायी शिक्षण कसं होईल, त्यातून काय होतं, विषयाची आवड देखील निर्माण होते आणि म्हणजे आनंददायी शिक्षण हे असलंच पाहिजे. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे असं आहे आणि आमच्या शाळेमध्ये हा छान उपक्रम घेतलेला आहे आणि याचा भविष्यामध्ये मुलांना नक्की फायदा होईल. म्हणजे त्यांना जे शिक्षण पाहिजे तेच आपण दिलं पाहिजे. हो नक्कीच, कारण ह्या वर्षी पहिलाच वर्ष होतं आणि मुलांनी खूप छान प्रतिसाद दिलाय, पालकांनी पण छान दिलाय, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद मॅडम गावखबरशी बोलल्याबद्दल. तर पाहतोय आपण की मुलांना जे शिक्षण गरजेचं आहे ते जर शिक्षण मिळालं तर ती मुलं खूप सुंदर पद्धतीने पुढं भविष्यात घडतील. कपालेश्वर, काय सांगाल आजच्या कार्यक्रम बालचमूंच्या कार्यक्रमाबद्दल? छान होतं. ऊन खूप आहे, वरून जरा मुलांना सावलीची काहीतरी सोय करायला हवी होती, असं आनंद सरांना सांगा मी बोलले म्हणावं. ठीक आहे. आता हे जे त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची गोष्ट आहे, हे असे आनंद मेळावे प्रत्येक शाळेत घेतले गेले पाहिजेत, त्याबद्दल काय सांगाल? प्रत्येक शाळेत हल्ली ग्रामीण भागात आठवडे बाजार हा भरलेला असतो, त्याच्यामुळे त्यांना बेरीज वगैरे जमा खर्च, पैसे किती द्यायचे घ्यायचे, व्यवहार ज्ञान थोडंसं कळायला आत्तापासूनच लागलेलं आहे. आणि आता डिजिटल भारत व्हायला लागले, त्याची ही सुरुवात इथूनच झालेली आहे शाळेतून. ओके, धन्यवाद. आपल्याला गायक व्हायचे. तुला गायक व्हायचे? नाव काय म्हणला? ऋग्वेद. तुला गाणं वाजवत
तुला कोणतं गाणं म्हणता येतं वाजवून? वाचून बरं तसं येतं मराठी आहे. मन. अरे बंगाली बंगाली र बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली र बाबा बोलतो बंगाली. ओ दादा गुरु मच्छिंद्रनाथ वगिरी पर्वतात, त्यांची भाषा आहे लईच निराळी, त्यांची भाषा आहे लईच निराळी. अरे बंगाली बंगाली र बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली र बाबा बोलतो बंगाल. वेताळ मारुती कालिका तुमच्या दारात, मानली त्यांनी हरले नाथ शरणागत, मानली त्यांनी हरले नाथ शरणागत, मानली त्यांनी हरले नाथ शरणागत. कडी वाजवितो चिमट्याची गुरु गोरक्षनाथाची गुरु माऊली, गुरु गोरक्षनाथाची गुरु माऊली. बंगाली बंगाली र बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली र बाबा बोलतो बंगाली. अजून कुठलं येतं? पक्क्या गुरुचा चेला. मन एक चल इकडं मन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. साज सकाळी गुरुच्या नाट्यमय चरणाशी मी पाहते, चरणाशी मी पाहते, चरणाशी मी पाहते. अहो ब्रह्मा विष्णू आणि महेशमय गुरु मध्ये जाते, गुरु मध्ये जाते, गुरु मध्ये जाते. आशीर्वादानं त्यांच्या असा मनाशी छावून गेला, आशीर्वादानं त्यांच्या असा मनाशी छावून गेला. बघा उद्धार माझा झाला हो झाला, बघा उद्धार माझा झाला हो झाला. मी पक्क्या गुरुचा चेला, बघा उद्धार माझा झाला हो झाला. मी पक्क्या गुरुचा चेला. ओके धन्यवाद. अजून कोण आहे रे कलाकार मंडळी तुमच्यामध्ये? नाव सांग नाव आधी. कार्तिक संदीप वाळू, हा, बोल. यात्ता इयत्ता 6वी. माझ्यावरती जाणार विरुद्धत्वाची डझन या रॅपिंगच्या क्षेत्रात या वाघाचं वज 2 खंबे लोड आम्ही बळवतो 10 जण. तो कुस्तीच वाजून तो तालमध्ये घासन, माझी लेवल नाही मॅच करत कुठलाच महाराजांचा. तो कानाखाली ऑटोग्राफ मी देत नाही भाषण, 2 पोलीस साधन स्टेनचा साधन देतो कानाखाली ऑटोग्राफ मी देत नाही भाषण. ओके धन्यवाद. छान. आता आपण इकडे आलेलो आहोत. विद्यार्थ्यांनी एक स्टॉल लावलेला आहे पावभाजीचा. तर पालक आणि विद्यार्थी खर तर या स्टॉलवर तुटून पडलेले आहेत. आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार मावशी. काय मग इकडं विद्यार्थ्यांनी हा भारी सुंदर स्टॉल लावलेला आहे. छान झालेला आहे पावभाजीचा धंदा. टेस्ट कशी याची? मस्त आहे. छान आहे ना. नमस्कार. काय सांगाल ही टेस्ट कशी आहे? टेस्ट चांगली आहे पावभाजीची आणि हा चांगला मेळावा झालेला आहे. याच्याबद्दल आम्हाला कुतूहल आहे. दरवर्षी असाच मेळावा झाला पाहिजे का? हा आम्हाला आवडेल. याहीपेक्षा छान उत्तम पद्धतीने मुलं त्याच्यामध्ये प्रगती करतील ना. हा हा हा. ते तायडे काय नाव तुझं? अवंती संदीप जाधव. कितवीला आहे तू? 7वी. आज जो हा पावभाजीचा स्टॉल लावलेला आहे तर हे सगळं तुम्ही स्वतः केलंय? हा घरी केलंय. तुम्ही घरी केलं. तुम्ही दोघींनी मिळून केलंय. तुझं नाव काय ग? आर्या श्रीकांत झांजरे. कितवीला आहे तू? 7वी. तर आता हा जो स्टॉल तुम्ही लावलेला आहे यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? व्यवहार, स्वतःची मेहनत केल्यावरच फळ मिळते. तर आता भविष्याच्या दृष्टिकोनातून हे तुमच्यासाठी किती व्यावहारिक ज्ञान गरजेचं आहे? खूप 100%. ठीक आहे. मग भविष्यात तुला काय व्हायचंय? मला डॉक्टर व्हायचंय. तरी पण त्यासाठी व्यावहारिक ज्ञान गरजेचं आहे. ते इथं मिळतंय. दिदे तुला काय करायचं? IPS व्हायचं. IPS व्हायचं. तर त्यासाठी तू काय आता ही नॉलेज खूप गरजेचं आहे त्यासाठी. कारण इथून हीच पायरी असती. बरोबर ना? तर मग आता हे तुमचा अभ्यास वगैरे पण चालू असं या बरोबर. असे कार्यक्रम दरवेळेस गेले पाहिजेत का? हो. बरोबर चालतंय. मग धन्यवाद. तर विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून ही खूप महत्वाची गोष्ट आहे की असे आनंद मेळावे प्रत्येक शाळेत घेतले गेले पाहिजेत. कारण असे जर मेळावे झाले तर विद्यार्थी घडतील, देश घडेल. धन्यवाद. आपण पात्रा गाव खबर.